तर बघा काय माहिती आहे, 3 लाभाच्या सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना व निवृत्तीवेतन योजना संदर्भात दिनांक 16 सप्टेंबर 2025 रोजी 2 स्वतंत्र शासन निर्णय निर्गमित करण्यात आले. एक आहे 3 लाभाच्या सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना. वित्त विभागाचे दिनांक 2 मार्च 2019 रोजीच्या शासन निर्णयानुसार 10, 20, 30 वर्षाच्या नियमित सेवा नंतरची 3 लाभाची सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना दिनांक 1 जानेवारी 2016 पासून लागू करण्यात आली आहे. सदर निर्णयातील तरतुदीनुसार पात्र ठरणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांना 3 लाभाच्या म्हणजे 10, 20, 30 वर्ष नियमित सेवा नंतर पहिला, दुसरा व तिसरा लाभ अनुदान असणार आहे. या अनुषंगाने राज्यातील विधी व न्याय विभागाअंतर्गत धर्मदाय संघटना आस्थापनेतील सहाय्यक धर्मदाय संघटनेच्या आस्थापनेवर कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यांना 3 लाभाच्या सुधारित आश्वासित प्रगती योजना लागू करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. निवृत्तीवेतन दिनांक 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी ज्यांची पदभरतीची जाहिरात अथवा अधिसूचना निर्गमित करण्यात आली आहे त्यांना दिनांक 1 नोव्हेंबर 2005 नंतर नियुक्ती दिली गेली अशा राज्य शासकीय अधिकारी कर्मचारी यांना केंद्र सरकारच्या निर्णयाच्या अधीन राहून जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करण्याबाबत उच्च व तंत्र शिक्षण विभागामार्फत निर्णय घेण्यात आला आहे. ज्यांना जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करण्यात आली आहे त्यांची यादी सदर शासन निर्णयामध्ये नमूद करण्यात आली आहे. तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल. व्हिडिओ सुद्धा आवडला असेल लाईक करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.